राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. अवघ्या काही दिवसांवरती आता निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 3 मतदारसंघ आहेत. यामध्ये पूर्व, मध्य आणि पश्चिम असे 3 मतदारसंघ आहेत. या 3 मतदारसंघामध्ये यावेळी जातीय समीकरण कसं असेल किंवा या तिन्ही मतदारसंघामध्ये एकूण वातावरण कसं आहे, आपण याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण मोळे यांच्यासोबत. औरंगाबादच्या हद्दीपर्यंत आणि मी औरंगाबाद उल्लेख याच्यासाठी करतो की निवडणूक प्रक्रियेमध्ये औरंगाबाद हे नाव कायम आहे. औरंगाबादचा थोडासा इतिहास जर आपण पाहिला, विशेषतः शिवसेनेच्या उदयापासूनचा, तर इथे सरळ सरळ हिंदू मुस्लिम अशी धार्मिक अंगाची विभागणी राजकीय आखाड्यात झालेली होती. आणि शिवसेना फुटल्यानंतर त्याचा शिवसेनेला बऱ्यापैकी परिणाम सहन करावा लागलेला आहे. औरंगाबाद शहरातलं राजकारण धार्मिक ध्रुवीकरणावर पूर्वी चाललेलं आहे. औरंगाबाद लोकसभेमध्ये परवा जे झालं त्याच्यात असं म्हणता येईल की त्याला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमी होती. आता आपण यंदाच्या विधानसभा चित्राकडे पाहिलं तर शहरामध्ये 3 मतदारसंघ आहेत. एक औरंगाबाद मध्य, आणि औरंगाबाद मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल, नासिर सिद्दीकी आणि बाळासाहेब थोरात हे 3 प्रमुख उमेदवार आहेत असं म्हणता येईल या क्षणाला. तिथे माघार किशनचंद तनवानींची ती गाजली, आणि असं म्हणायला लागेल की ती माघार अर्ज मागे घ्यायच्या क्षणाला जर झाली असती तर शिवसेनेची आणखी मोठी पंचायत झाली असती. पण मला स्वतःला असं वाटतं की औरंगाबाद शहरातलं धार्मिक ध्रुवीकरणाआधारे होणारं मतदान गतिमान करणं हा त्या माघारी मागचा एक स्पष्टपणे राजकीय हेतू होता. त्याचा परिणाम किती झालाय माहीत नाही. पण या मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात उभे आहेत, आणि असं दिसतं की त्यांना कदाचित मराठा समाजाचा म्हणा किंवा जे काही जातीय ध्रुवीकरण होत आहे त्याचा कदाचित त्यांना लाभ होऊ शकेल. म्हणजे या मतदारसंघातली निवडणूक वरवर जरी धार्मिक अंगानं होत असली तर अंडरकरंट कदाचित जातीचा असेल, आणि तो वर येऊ नये म्हणूनच बटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे प्रचार सुरू आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये मुख्यमंत्र्यांचे खंदे अनुयायी प्रवक्ते संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदे अशी तिथं लढत आहे. या मतदारसंघात मागच्या वेळेलाही राजू शिंदे उभे होते, आणि माझ्या समजुतीनं त्यावेळेला थोडा वेगळ्या तऱ्हेचा प्रचार झाला होता की राजू शिंदेंच्या मागे कोण आहे, कोणत्या शक्ती त्यांच्या मागे आहे. तर या क्षणाला या मतदारसंघामधली ही सरळ लढत बरीच लक्षवेधक आहे, आणि संजय शिरसाट हे यांच्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई आहे. तिसरा मतदारसंघ जो आहे औरंगाबाद पूर्व, त्या मतदारसंघामध्ये विद्यमान मंत्री आहेत अतुल सावे आणि इम्तियाज जलील, ज्यांना मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. आणि असं दिसतंय की इथं अतुल सावेंच्या बाजूनं पूर्वीच्या शिवसेनेचे म्हणजे एकत्रित शिवसेनेचे कार्यकर्ते काही काम करतायत. इथं आपण वेगळ्या गटात आहोत शिवसेनेच्या असं न मानता काम करणारी मंडळी आहेत असं दिसतंय. अतुल सावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फार विश्वासातले मानले गेलेले ग्रस्त आहेत, ज्याचा भारतीय जनता पक्षाचं नवं नेतृत्व म्हणून ज्याचा उल्लेख होतो अशा वर्तुळातले ते आहेत. आणि तिथे होणारी लढत ही तिसरे उमेदवार किती मतं घेतात याच्यावर अवलंबून आहे. मागच्या खेपेला माझ्या समजुतीनं अगदी शेवटी या लढाईला म्हणजे मतमोजणी निर्णायक अशी आघाडी सावेंना घेता आली होती. पण या क्षणाला एक सामान्य नागरिक म्हणून माझं असं मत आहे की निवडणुकीचं चित्र विस्कळीत आहे. मतदारांना स्वतःला अद्याप अंदाज आलेला आहे का याविषयी मला शंका आहे. त्यामुळं एवढी विस्कळीत आणि अनिश्चितता असणं ह्या निवडणुकीचं या क्षणाला मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. तर या तिन्ही मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल हे बघणं गरजेचं आहे.
अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.